पुणे विद्यापीठात बोगस पदव्यांचं रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप. 3 लाखात बीकॉमची डिग्री देण्याची ऑफर. एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे पदव्यांचा बाजार उघडकीस. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार यांच्यासह 13 आरोपींचा समावेश. राऊज अव्हेन्यू कोर्टात आज आरोपपत्रावर सुनावणी. लोकसभेत आजही परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा. राहुल गांधी देखील होणार चर्चेत सहभागी. थोड्याच वेळात विधेयकावर होणार चर्चा. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग देणार उत्तर. संसदेबाहेर समाजवादी पार्टीचं आंदोलन. राम मंदिर दानपेटी चोरी विरोधात निदर्शनं. अखिलेश यादव यांच्यासह खासदारांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. शरद पवार यांनी देखील गेल्या आठवड्यात घेतली होती मोदींची भेट. भेटीगाठीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण. पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्थ पवारांचा आज साखरपुडा. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंबीय एकत्र येणार. मोजक्याच लोकांना साखरपुड्याचं निमंत्रण. मुंबई पालिकेची उधळपट्टी. 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओऐवजी आता महागड्या इनोव्हा क्रिस्टा कार घेण्याचा प्रस्ताव. स्कॉर्पिओ गाडी सोयीची नसल्याचा दावा. अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची संवाद बैठक. बैठकीनंतर जरांगे दुपारी 1 वाजता घेणार पत्रकार परिषद. मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करणार. आजपासून पुढचे 3 दिवस विदर्भासह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह महानगरात उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढणार. मुसळधार पावसाच्या अंदाजानं नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपुरातील शाळांना आज सुट्टी. नागपुरात सध्या पावसाची उसंत. काल घरात आणि दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. आता घरातील साफसफाईचं नागपूरकरांपुढे आव्हान. जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा 65%. मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता अखेर मिटली. मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू. राज्यभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत लाखो साई भक्तांची मांदियाळी. अक्कलकोटला देखील स्वामी समर्थांच्या मठात भाविकांची रीघ. $2 कोटींचं बक्षीस असलेला माओवादी नेता मिसिर बेरसाला अटक. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धनबादच्या जंगलातून घेतलं ताब्यात. बेसराच्या अटकेमुळे नक्षलवादी चळवळीला जबर धक्का.